मित्रांनो, सर्वांना आवडणारा पदार्थ व रोज आपल्या सगळ्याच्याच घरी बनतो तो म्हणजे दाल पालक. ही कशी आपण बनवायची आहे आणि ती बॅचलर विद्यार्थ्यांना देखील कशा पद्धतीनं ती आपण बनवू शकतो. सर्वप्रथम कुकरमध्ये हे आपण शिजवून घेतलेलं आहे, ज्यामध्ये पालक, त्यानंतर शेंगदाणे, टमाटर हे सगळं याला आपण 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला राई टाकायची आहे. राई तडतडायला लागल्यानंतर मग आपण याच्या फोडणीला सुरुवात करूया. आणि ही त्यानंतर जे आहे 1 ते सव्वा चम्मच आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि हे सगळं व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर ह्या लसणच्या आपण अर्धा गाठा जो आहे 7-8 पाकळ्या घ्यायच्या, तो बारीक कट करून घ्यायचा आपल्याला. तो आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आणि मग ह्या दाल पालकमध्ये असं स्टार्टिंगला जे आपण भिजवत ठेवला त्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकतो. त्यानंतर हे आपला आला लसणचा जो पेस्ट आहे तो पेस्ट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि तो टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं. यानंतर आपल्याला थोडा आच कमी करून घ्यायचा आहे, कारण लसण आलं पेस्ट टाकल्यानंतर ते तडतडायला लागतं. त्यानंतर आपल्याला जे आहे ते आच कमी केल्यानंतर थोडा त्याच्या तेलाचे चिलटे कमी होते. आणि मग यामध्ये आपल्याला जे इतर मसाला आहे, चटणी, आपल्याला हळद, हे दोन्ही घालून घ्यायचं आहे. हळद जे आहे 2 चम्मच आणि चटणी जी आहे आपली ती आपल्याला 2-2.5 चम्मच टाकून घ्यायची आहे. आणि मग एकदा तो पूर्ण मसाला आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मग ही आपली कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ पालक आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं सोपी, सहज आणि सरळ बनणारी ही डाळ पालक टेस्टी राहते. आणि जास्त म्हणजे करत असताना एकदाच कुकरमध्ये लावून घेतल्यानंतर त्यामध्येच आपण कांदा, हिरव्या मिरच्या ह्या टाकून घ्यायचा आहोत. आणि मग त्यामध्ये टमाटर आपण बघू शकतो. या पद्धतीनं हे मिक्स करायचे आहे. छान टेस्टी लागते. आणि पाणी आपण जे आहे ते आपल्या जेवढं गरजेचं आहे त्या गरजेनुसार पाणी यामध्ये आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ही डाळ पालक छान बनते. ती सर्वांनाच आवडते. निश्चितपणे एकदा आपण बनवून बघा, छान ती बनेल. आणि मग यानुसार आपल्या गरजेनुसार जेवढं आपल्याला पाणी हवं आहे, 1 ग्लास, अर्धा ग्लास संख्येनुसार आपण यामध्ये पाणी टाकू शकता. आणि त्यानंतर मग 1 उकळी येईपर्यंत, 1 ते 1.5 उकळी येईपर्यंत आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं आहे. आणि मग ते आपण खरोखरच एक छान पद्धतीनं दाल पालक जे आहे ते साधारण यामध्ये मग आपण कोथिंबीर टाकून घेऊया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.